इंदूरच्या राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत। पत्नी सोनमसह राज्याची हत्या करणारे सर्व आरोपी पोलीस कोठडीत आहेत। आता या हत्या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आलाय। आतापर्यंतच्या तपासात हे स्पष्ट झालंय की सोनम रघुवंशीने राज कुशवाह आणि 3 आरोपींसोबत मिळून राजा रघुवंशीची हत्या केली। हे सर्व यासाठी कारण विधवा झाल्यानंतर तिला राज कुशवाहाशी लग्न करायचं होतं। पण पोलिसांना आता तिसऱ्या व्यक्तीचा संशय येतोय। या प्रकरणात अजून मोठा खुलासा होऊ शकतो असं सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं जाते। सोनम कुठल्या तिसऱ्या व्यक्तीसोबत पळून जाण्याच्या तयारीत होती असा पोलिसांना संशय आहे। राज कुशवाहाला या मोठ्या गेमबद्दल काहीच माहीत नाही, म्हणून तो सोनम रघुवंशीची मदत करत होता। आता हा तिसरा व्यक्ती कोण याचा खुलासा होणं अजून बाकी आहे। सोनमचं कुटुंब आणि प्लायवूड कंपनीत काम करणारे लोक वारंवार हेच सांगतायत की सोनम आणि राज यांच्यामध्ये प्रेम संबंध नव्हते। राज सोनमला दीदी बोलायचा हे सोनमचा भाऊ गोविंदने सांगितलं होतं। 3 वर्षांपासून सोनम त्याला राखी बांधत होती। आता प्रश्न यामध्ये असा निर्माण होतो की सोनम आणि राजमध्ये असे प्रेम संबंध नव्हते, मग तिने कोणासाठी पतीची हत्या केली आहे।